नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, डाळिंब, पपई आणि मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे. प्रक्रिया प्लांटच्या खरेदीच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. युद्धामुळे आयात सोया तेलाचे भाव वाढलेत, तर सोयाबीनलाही उठाव आहे. यामुळे सोयाबीनला मागणी आहे. सोयाबीनला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 5,200 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे चीन, बांगलादेशसह शेजारच्या काही देशांकडून भारताच्या कापसाला उठाव मिळतोय. याचा कापूस दराला आधार मिळतोय. सध्या देशात कापसाची विक्री 7,500 ते 8,000च्या दरम्यान होतीये. CCIनेही कापूस विक्रीचे भाव वाढवलेत. युद्धाचा परिणाम असेपर्यंत कापसाच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासते. याचा आधार दराला मिळतोय. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारलेत. सध्या डाळिंब बाजारात 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात पपईला चांगलाच उठाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे पपईला मागणी वाढतीये, तर बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. वाढत्या उन्हासोबत मागणी वाढत असल्याने सध्या पपईला प्रति क्विंटल सरासरी 1,600 ते 2,200 रुपये भाव मिळतोय. राज्यातील अनेक भागात सध्या पपईचा तोडा कमी होत असल्याचं शेतकरी सांगतायत. तसंच बदलत्या वातावरणाचा पपई पिकालाही फटका बसतोय. पुढील काळातही पपईची बाजारातील आवक काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाहीये, तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.